अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता आज आपण नोकरी मिळवण्यासाठी जबरदस्त उपाय पाहणार आहोत. तसं तर बघायला गेलं तर आता या व्हिडिओवर बरेचसे या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ नोकरीविषयी आहेत. म्हणजे मनाजोगी नोकरी मिळवण्यासाठी किंवा जी आपल्याला ची आवड आहे ती नोकरी मिळवण्यासाठी किंवा कोणत्याच प्रकारची नोकरी मिळत नाही, शिक्षण तर भरपूर झालं आहे, मग त्याच्यासाठी नोकरी मिळावी, हे सगळे काही उपाय आपल्या या चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत. पण त्यामध्ये खूप साऱ्या सेवा आहेत, त्या बऱ्याच ताईंना किंवा दादांना ती सेवा करणं शक्य होत नाही आणि खूप मोठमोठ्या त्या सेवा पण आहेत. मग ज्या ताईंना दादांना ती सेवा शक्य करणं होत नाही तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकतात. तर बघा, आता मी या सेवेबद्दल खूप जणांचे अनुभव पाहिलेले आहेत की या सेवेने बऱ्याच जणांना छान असे अनुभव आलेले आहेत आणि या सेवेने बऱ्याच जणांना नोकरीसुद्धा मिळालेली आहे. मग चला म्हणलं तुमच्यासोबतसुद्धा ही सेवा शेअर करायला हवीच. आता खूप सारे आपण वेगवेगळ्या सेवा नोकरीविषयी मनाजोगी नोकरी मिळावी म्हणून बघितलेल्या आहेत, पण ही एकदम साधी आणि सोपी सेवा, तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकतात. बघा, कोणतीही सेवा का नाही लहान किंवा मोठी नसते. तुम्ही किती मनातून ती सेवा करतात आणि किती विश्वास ठेवून सेवा करतात ना, तर याला जास्त महत्त्व असतं. ना की ती लहान आहे किंवा मोठी आहे, याला काहीही महत्त्व नसतं. कारण स्वामी महाराज तुम्ही किती मोठी सेवा करतात हे बघत नसतात. स्वामी महाराज बघतात ते आपण किती भक्तीने भावाने ती सेवा करत आहेत, किती अंतकरणातून श्रद्धेने ती सेवा करत आहात, हे स्वामी महाराज बघतात. आणि स्वामी महाराजांना त्यांच्या भक्तांकडून हीच इच्छा असते, फक्त निस्वार्थ भावनेने केलेली सेवा स्वामी महाराजांना आवडत असते. स्वामी आपल्याला म्हणत नाहीत की तुम्ही मला एवढे पैसे द्या, तुम्ही मला सोनं चांदीच्या वस्तू व्हा किंवा हे करा ते करा, दागिने आणा, वस्त्र आणा, असं काहीही स्वामी महाराज म्हणत नाहीत. ते फक्त आपल्या भक्तीचे भुकेले आहेत. त्यांना फक्त आपल्याकडून भक्ती पाहिजे. आपण जे नामस्मरण करतो ते नामस्मरण त्यांना आवडतं, आपण केलेली भक्ती त्यांना आवडते. बाकीही काहीही तुमचा पैसा अडका स्वामी महाराजांना आवडत नाही. त्याच्यामुळे बघा, होईल तितकी सेवा अंतकरणातून करा आणि विश्वास ठेवून करा. त्या सेवेचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. ही सेवा पूर्ण होण्याच्या आतसुद्धा तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. नाही म्हणजे कोणाकोणाला तरी सेवा सुरू केल्यासुद्धा या सेवेचा अनुभव आलेला आहे आणि काही जणांना पूर्ण सेवा झाल्यानंतर अनुभव आलेला आहे, तर काहींना अर्धी सेवा झाल्याच लगेच अनुभव आलेला आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला खूप लवकर या सेवेचा अनुभव येईल त्यावेळेस तुम्हाला सेवा ही तेथेच थांबवायची नाही, तर सेवा पूर्णपणे तुम्हाला ती सेवा करायची आहे. ती सेवा कोणती? ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं 108 दिवसाचं पारायण. बघा, जो कोणी स्वामी चरित्र सारामृताचं 108 दिवसाचं पारायण करतं ना, त्याच्या जीवनामधील कसल्याच अडचणी राहत नाहीत, त्याच्या जीवनामध्ये कसलेच प्रश्न राहत नाहीत. तुम्ही आवर्जून एकदा तरी 108 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण नक्की करा. बघा, खूप प्रभावी ही सेवा आहे. तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या जीवनातील कोणतीच इच्छा ही पूर्ण होणार नाही असं होणारच नाही. ती इच्छा तुमची 100% पूर्ण होणार म्हणजे होणार. हा माझा स्वतःचा शब्द आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी सुद्धा स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण केलेले आहेत. आणि बघायला गेलं तर त्या 108 पारायणाच्या 4-5 पारायणं झाली कीच मला त्या सेवेचा अनुभवसुद्धा आलेला आहे. इतकी छान ही सेवा आहे. मग तुम्हाला सुद्धा अनुभव हा नक्की येईल. फक्त स्वामी महाराजांवर सर्व काही विश्वास सोपवून सर्व काही
जे करतील ते स्वामी महाराज योग्यच करतील हे म्हणून हे मनात विचार ठेवून तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. कारण स्वामी महाराज आपल्याला नेहमी जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देत असतात. स्वामी महाराज आपल्यासाठी काय चांगलं आहे ते स्वामी महाराज आपल्याला देत असतात. त्याच्यामुळे स्वामी महाराजांच्यांनी जो निर्णय आहे त्या निर्णयावर तुम्ही ठामपणे चालायला शिका. कारण स्वामी महाराजांनी जो आपल्याला निर्णय दिलेला आहे, स्वामी महाराजांनी जे आपल्याला काम दिले आहे तर ते कधीच काम चुकीचं नसतं. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करायला सुरुवात करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय करण्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला विनंतीचं नारळ केंद्रामध्ये ठेवायचं आहे. म्हणजेच नारळ, खडीसाखर, फूल, उदबत्ती जे काही दक्षिणा होईल ती दक्षिणा घेऊन तुम्हाला स्वामी महाराजांच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे. दोन्ही हातात ते नारळ, फूल घ्यायचं आहे. स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि ती तुमची मनातील जी नोकरीविषयी इच्छा आहे ती स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे की स्वामी माऊली अशी अशी मला नोकरी मिळावी आणि ही सेवा मी तुमची 108 दिवसाचं स्वामी चरित्र पारायण करणार आहे. ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या असं म्हणून ते विनंतीचं नारळ स्वामी महाराजांच्या चरणी ठेवायचं आहे. आणि घरी आल्यानंतर संकल्प सोडून तुम्हाला नंतर त्या सेवेला सुरुवात करायचं आहे. 108 दिवसाचं स्वामी चरित्र पारायण करताना तुम्हाला घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर मूर्तींवर स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. आणि नंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायचं आहे. सगळ्यात आधी 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राची 11 माळ तुम्हाला करायची आहे. नंतर 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर स्वामी चरित्र सारामृताचे 108 म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं 1 ते 21 अध्याय पूर्ण पोथीमध्ये आहेत. तर 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत करायचे आहेत. आणि समजा 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत जर करणं शक्य झालं नाही तर तुम्ही 7 सकाळी करू शकतात, तासभरांनी 7 करू शकतात किंवा सायंकाळीसुद्धा तुम्ही 7 स्वामी चरित्र सारामृताचे हे अध्याय करू शकतात. शक्य असेल तर एका बैठकीमध्येच तुम्हाला 21 अध्याय पूर्ण तुम्हाला पठण करायचे आहेत. आणि समजा जर काही अडचण आली, लहान मुलं असतील किंवा घरी काही काम असेल, जमत नाही एका बैठकीमध्ये, तर तुम्ही मग काही टप्प्याटप्प्याने सुद्धा करू शकतात. बऱ्याच ताई असं म्हणतात की एका बैठकीतच करायचं असतं, पण हा भीतीचा विषय नाही, हा भक्तीचा विषय आहे. त्याच्यामुळे म्हणजे त्या सेवेकडे भीतीने न पाहता भक्तीने पाहायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे जशी होईल तशी साधी भोळी तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या कामानुसार. समजा जर वेळात वेळ काढून जर तुम्ही ही सेवा करायची असेल तुम्हाला तर एका बैठकीत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला ही स्वामी चरित्र सारामृताची 108 स्वामी चरित्र पारायण तुम्हाला करायचे आहेत. आणि ही सेवा करताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि परान्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण परान्न बाहेरील अन्न घेतो तर त्यावेळेस आपल्याला बाहेरचे दोष लागतात आणि आपण केलेली सेवा ही पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे सेवा चालू आहे तोपर्यंत शक्यतो अन्न हे तुम्ही टाळलेलं चांगलं असणार आहे. त्याच्यामुळे मांसाहार वर्ज्य आणि परान्न वर्ज्य हे 2 नियम जर तुम्ही पाळून ही सेवा केली तर नक्की तुम्हाला या सेवेचं 100% हे फळ मिळणार म्हणजे मिळणार. तर अशी होती आजची सेवा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.